खबरदार जर माझ्या वाड्यात पाऊल टाकशील तर तुझं भूत उतरलं नाही वाटतं अजून. विराट आहे मी. मला अडवतेस तू? अरे तुलाच बोलतीये मी. ज्याच्यावर आम्ही आंधळेपणाने विश्वास टाकला, ज्याची आंधळेपणानं भक्ती करत राहिलो, त्यांनीच आमच्या भोळेपणाचा फायदा घेतला आणि आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्याच निर्लज्ज विराटला सांगतेय मी, माझ्या घरात न चालता हो, माझ्या घरात पाऊल टाकशील तर खबरदार. तुझं घर माझं घर आहे, वाडा माझा आहे हा. नाही, एक पाऊल बी पुढे टाकायचं नाही हे सांगून ठेवते मी. आजपर्यंत तू आमची भक्ती बघत आलास, आता आमचा तिरस्कार बघ. दार बंद. माझ्यासाठी पाटील वाड्याचं दार बंद. 40 वर्षाच्या वाड्यावर राज्य केलं, या वाड्याची दारं विराट काठी बंद. कोण आहेस तू? कसपट आहेस, कसपट माझ्या समोर शूद्र आहेस. चालेले दार उघड, नाहीतर मला माझ्या शक्तीचा वापर करावा लागेल. आई, तुम्ही अजिबात घाबरू नका. योग्य तेच केलं तुम्ही. विराटला अडवण्याची हिंमत दाखवली तुम्ही. आता काळूबाई तुमची ताकद आणखी वाढेल. आणि अहो, ही आपल्या घरात विराजमान झाली, आता तीच आपलं रक्षण करते. अमोघ, एकच मिनिट. हे पिशवी घे. दादासाहेबांचं अंग त्यांनी शेकवून घे, त्यांना बरं वाटेल. नाही, खरंच कमाल आहे. स्पेशली मंदा आत्या तुमची. दादासाहेबांनी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, तरी सुद्धा तुम्ही त्यांची काळजी करताय. हे सगळं काळूबाईनीच शिकवलं मला. खूप आयुष्य बघितलं रे मी. आता दादासाहेबच बघ ना, अरे किती वाईट वागले ते. ते विराटच्या प्रभावाखाली होते, ते विराटचा हत्यार होते. त्यांनी माझ्या वडिलांना मारलं, म्हणून माझा खूप राग आहे त्यांच्यावर. पण मनात सूड भावना नाहीये रे. अरे काळूबाईचे भक्त सूड उगवणारे नसतात. मला वाटतं माधवराजेंवरती अजूनही विराटचा प्रभाव आहे. दादासाहेबांनी काळूबाईला घरातून बाहेर काढली, गावातून बाहेर काढली. पण आर्या म्हणतच होती, जेव्हा दादासाहेबांचं मनपरिवर्तन होईल ना, तेव्हाच काळूबाईचा विजय होईल. अरे पण त्यांना त्यांच्या त्या कृत्याची शिक्षा मिळालीच आहे. विराटच्या भक्तीबाई त्यांनी आधीच मालती आणि मिलिंदला गमावले, आणि आता त्यांची ही अशी अवस्था झाली आहे. ज्या विराट गुरुजीवर आंधळा विश्वास टाकला, त्यानेच यांना मारायला माणसं पाठवली होती. आजोबांचा जीव घेतला आणि आळ काळूबाईवर घेतला. नाही, पण एक ना एक दिवस हे सत्य नक्कीच त्यांच्या समोर येईल. दादासाहेब, आई, काय? तुम्हाला माफी मागायची असेल तर कळतंय आम्हाला. राहू दे. हे बघा, आपण मागचं सगळं काय विसरून जाऊया. तुम्ही आमच्या आर्याचे सासरे आहात, आपण एवढंच लक्षात ठेवूया. हो हो ठीक. अमोघ, तू इथेच थांब आणि दादासाहेबांची काळजी घे. आम्ही दोघी वाड्यावरती जातो. अरे आर्या एकटीच आहे ना तिथे. पण काही लागलं तर प्लीज कॉल करा. सांभाळ. चालेले, पुन्हा सांगतोय, दार उघड.
ठीक आहे. तुला धडा आता शिकवावाच लागेल. हो आता. आई, सिंह कुठं ओरडतोय? म्हटलं होतं ना काळूबाई आपलं रक्षण करेल. अहो सिंह हे तिचं वाहन आहे आणि ती आपल्या घरात विराजमान झालीये, त्यामुळे सिंह हा इथलं रक्षण करताय हेच सांगते ती डरकाळी. गुरुजी काहीतरी करा गुरुजी. हा शिवा काळूबाईचं वाहन आहे. त्याला मी आत्ता संपवू शकतो. त्यात मला वेळ वया घालवायचा नाही. शक्ती त्याहून वया घालवायची नाही. वाचवायची आहे ती शक्ती महत्वाच्या कामासाठी. आता तात्पुरती माघार घ्या. बापरे, ही तर सिंहाची गर्जन आहे. नक्की वाड्यात काय चाललं असेल? आत गेल्याशी तर आपल्याला कळणार नाहीये, पण सिंह म्हणजे काळूबाईचं वाहन आहे. आपण बाहेर जाऊन बघूयात का? हो चालेल. अगं दरवाजा का उघड ना आता? आई कदाचित सिंहाचं तेज बघवणार नाही आपल्याला म्हणून दरवाजा उघडत नसेल, आणि त्याचं दर्शन घेण्याची योग्यता नसेल आपली. आपण एक काम करूया, काळूबाईच्या संकेताची वाट बघूया. ती नक्की काहीतरी मार्ग दाखवेल. तोपर्यंत तिचं नामस्मरण करूया. काळूबाईच्या नावानं चांगलं. तुम्ही दोघी अशा का उभी आहेत? ते खरं तर शालिनीला पोलीस ठेवायचं होतं. तुम्ही आलात, उत्तम झालं. तू आम्हासनी ओलीस धरणार? काळूबाई हाय आमच्या पाठीशी, इसरू नका. बर,
पोलीस कसं ठेवतात त्याचं प्रात्यक्षिक सुरू आहे. वाड्यातून थेट इथे विराट ठाणी. काय केलं तुमच्या काळूबाईने? बोलवा तिला, मारा तिला हाक, करा तिचा धावा. ते तू नको आम्हाला सांगू. आता आर्याला तू नाही, आम्ही कॉल करणार. इथं तर कोणीच दिसत नाहीये. सिंहाची गर्जना तर ऐकली आपण. हो, विराट काय घाबरून पळाला का काय? सुशीला काकूंचा फोन. हा काकू बोला. माझ्या ताब्यात आहे ती. काय झालं? स्पीकरवर टाक. हा, घाबरलीस? नुसती सुशीला काकूच नाही, वसुंधरा, तुझी आई, मंदा आत्या, सगळे माझ्या ताब्यात. ही सगळी जीवाभावाची माणसं तुला हवी असतील तर काळूबाईची मूर्ती त्या वाड्यातून काढ आणि तो वाडा माझ्या हवाली कर. 20 मिनिटे आहेत तुझ्याकडे हे सगळं करण्यासाठी. दर 5 मिनिटाला यातली एक व्यक्ती वर जाईल काळूबाईला भेटायला. विचार करण्याची वेळ झाली सुरू. उत्तराची वाट पहा. विराट तू का आता काय करायचं? दादासाहेब, काय होते तुम्हाला? दादासाहेब, दादासाहेब, दादासाहेब प्लीज झोपा ना. प्लीज प्लीज झोपा. दादासाहेब, दादासाहेब, ओ हो असं काय करताय? दादासाहेब, दादासाहेब, वीस मिनिटाचा कालावधी आहे.
तिच्याकडेही आणि तुमच्याकडे. हार नाचत होतात ना, काळूबाईची मूर्ती घरात आली, काळूबाईची मूर्ती घरात आली. आता स्वतः आर्या काळूबाईची मूर्ती वाड्यातून बाहेर काढणार. त्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये तिच्याकडे. हे बघ, पोरीचा काळूमाईवर लई विश्वास आहे. गुरुजी, त्यांच्यापैकी एकाचा बळी गेल्याशिवाय आर्याचं डोकं ठिकाणावर नाही आहे. योग्य बोललीस अगदी. शिक्षा शोभतेस माझी. कुणाचा तरी नंबर लावायलाच हवा. बरोबर बोललीस तू. त्याशिवाय आर्या नमणार नाही. कुणाचा बरं नंबर लावायचा? शीला नावाची काकू, जे नवऱ्याच्या काकाची बायको, नातं लांब. वसुंधरा, सासू, सासूची सासू, लांब लांब, खूप लांब नातं. ते काहीतरी होऊ शकतं. मंदा आत्या, बापाची बहीण, लांब नातं. किती लांब? जरा कमी लांब. पुरोहित, अविनाश पुरोहितची बायको अनिता पुरोहित, नात्यानं आई, नातं जवळचं आईचं. आई सई, कसं वाटतंय आई? गुरुजी, आर्या त्या काळूबाईला सुद्धा आईच म्हणते. मग ठीक आहे. मग बघू आता ती आर्या कुणाची निवड करते ते. त्या काळूबाईची ती सख्या आईची. हे बघ विराट, तू कुठल्या बी आईचा बळी घे, पण तुझा इनाश आणि ही काळ्या दगडावरची रेख आहे. काळ्या दगडावरची रेख.